नीट पेपर फुटी प्रकरणी 2 दिवसापासून सीबीआयचं पथक दिल्लीहून लातूरात दाखल झालं असून काल एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर आज पुन्हा सीबीआयचं पथक लातूरातील एका नामांकित क्लासेस चालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या राहत्या घरी दाखल झालं असून सकाळी 7:30 वाजल्यापासून हे पथक मोठेगावकर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं असून कसून चौकशी सध्या सुरू आहे। या प्रकरणी आता सीबीआय कडून कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आणि या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानंतर सीबीआयचे एक पथक परवा रात्रीच लातूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि सीबीआयच्या पथकाने काल जर पाहायला गेले तर कारवाई करत पी.व्ही. कुलकर्णी नावाच्या एका निवृत्त प्राध्यापकाला या ठिकाणाहून ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली आणि अधिक चौकशीसाठी त्याला दिल्लीकडे रवाना देखील करण्यात आलेला आहे। आणि आज पुन्हा सीबीआयनं लातूरच्या एका नामांकित क्लासेसवाल्याच्या घरावरती या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे। मी सध्या उभा आहे लातूर शहरातील SSC बोर्डाच्या बाजूला असलेल्या ओंकार रेसिडेन्सी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सीबीआयचं एक पथक या ठिकाणी 3ऱ्या मजल्यावरती एका नामांकित क्लासेस चालक जे आहेत शिवराज मोठेगावकर त्यांच्या घरामध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासून हे पथक दाखल झालेलं आहे। आणि या 3ऱ्या मजल्यावर असताना या घरामध्ये सीबीआयच्या पथकाने सकाळी 7:30 वाजल्यापासूनच जे आहे ते प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांची चौकशी जी आहे ते सुरू केलेली आहे। आणि एकंदरीतच परिस्थिती पाहता हे दिल्लीहून आलेलं हे सीबीआयचं पथक जे आहे आणि लातूर पोलिसांनी या बाबतीमध्ये जे जबाब नोंदवले होते, एकूण 4 जणांचे जबाब, त्यासोबतच 2 विद्यार्थ्यांचे जबाब आणि त्यासोबतच इतर 8 ते 10 क्लासेस चालकाची जी चौकशी आहे ती चौकशी देखील सीबीआयने केली होती। आणि एकंदरीतच आज या चौकशीचा पहिला टप्पा म्हणून प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या घरावरती जवळपास सीबीआयनं सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे, त्याची चौकशी अद्याप सुरू आहे। आणि एकंदरीत पाहता आणखीन या चौकशीमध्ये काय समोर येईल आणि त्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये कोणते नवे धागेदोरे सीबीआयच्या हाताला लागतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्या नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।